हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. नुकताच गणेश उत्सव पार पडला. मात्र या गणेश उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये एक धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. या गणेश उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये DJ आणि लेझरच्या लाईटमुळे काही तरुणांची दृष्टी गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नाशिकमध्ये असे 6 रुग्ण आढळले असून हा काय नक्की प्रकार आहे याबाबत आपण नाशिक शहरातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ गणेश भांबरे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, नाशिक शहरामध्ये काही रुग्ण आढळले आहेत ज्यांची दृष्टी गेली आहे. नक्की काय हा प्रकार घडला? नाशिक शहरामध्ये DJ लाईट्स किंवा तीव्र लाईट्स बघितल्या कारणाने साधारणतः 20 ते 30 वयोगटातली जी मुलं आहेत तर त्यांना अचानक दिसायला कमी झाला अशी कंप्लेंट घेऊन ते आमच्याकडे आले होते. प्राथमिक स्वरूपात जेव्हा त्यांना आम्ही तपासलं त्यावेळेला त्यांच्या डोळ्यांचा जो पुढील भाग होता किंवा त्यांना कोणत्याही प्रकारच्या जखमा नव्हता, डोळा लाल नव्हता किंवा कोणत्याही प्रकारची त्यांनी दुखापत नव्हती. त्यांच्या कडे फक्त अचानक कमी दिसायला लागले ही कंप्लेंट सोडली तर त्यांची दुसरी वेगळी काही कंप्लेंट आमच्याकडे नव्हती. मग त्यांची जी नेत्रपटलाची सखोल तपासणी ज्यावेळेला केली त्यावेळेला आम्हाला आढळलं की त्यांच्या नेत्रपटलावर बऱ्याच प्रमाणात रक्तस्राव झालेला आहे आणि नेत्रपटलावर भाजल्यासारख्या जखमा झालेल्या आहेत किंवा नेत्रपटलाच्या खाली पण रक्तस्राव झालेला आहे. अशा सगळ्या पेशंटची आम्ही सखोल तपासणी केली. त्यांची OCT म्हणून एक स्कॅनिंगची तपासणी असते ती केली. त्यातलं रक्तस्रावाची तीव्रता किती आहे आणि कोणत्या लेवलला ते रक्तस्राव जमा झालेला आहे या सगळ्यांची नोंद केली आणि आत्ताच्या ज्या आधुनिक नेत्रपटलाच्या ट्रीटमेंटच्या ज्या पद्धती आहे त्या आम्ही सगळे टीमवर्क करून त्या नेत्रपटलाच्या आजारांपासून त्यांना लवकरात लवकर कसं बरं करता येईल किंवा त्यांची नजर कशी परत आणता येईल यासाठी आम्ही सगळे टीमवर्क करून प्रयत्न करत आहोत. नाशिक जिल्ह्यासह राज्यातही असे रुग्ण आढळतात, याबाबत काय माहिती? प्राथमिक ज्यावेळेला आम्ही हा मेसेज पब्लिक अवेअरनेससाठी आम्ही पुढे आणला तोपर्यंत रिपोर्टेड नव्हते. पण त्यानंतर ज्यावेळेला आम्ही बाकी आमचे जे नेत्रतज्ञ संघटनेमार्फत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या पलीकडे पण जे काही नेत्रतज्ञ आहेत त्यांच्याशी जेव्हा आम्ही संवाद साधला त्यावेळेला आम्हाला असं कळलं की त्यांनी पण अशा प्रकारचे काही पेशंट त्यांच्याकडे आले असं नमूद केलं. त्यात धुळ्यामधून 1 ते 2 पेशंट, मुंबईत 1 पेशंट, पुण्यामध्ये 1 पेशंट आणि काही पेशंट जे आहेत त्यांनी त्यांचे नेत्रपटलाचे फोटो पण आमच्याशी त्यांनी शेअर केले आहेत. आमचा प्रयत्न पण आहे की आम्ही त्या सगळ्यांशी संलग्न होऊन त्यांच्याकडनं पण या संदर्भात जर पेशंटची हिस्ट्री किंवा पेशंटचे स्कॅनचे रिपोर्ट मिळाले तर आम्ही त्याचा एक शोध निबंध करण्याचा प्रयत्न करत आहोत की जेणेकरून आपण त्या इन्सिडन्सच्या खोलापर्यंत जाऊन हे का झालं आणि भविष्यात हे होऊ नये म्हणून आपण काय खबरदारी घेऊ शकतो किंवा आपण हे होण्यापासून कसं टाळू शकतो याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पेशंट नक्की पूर्णपणे बरा होऊ शकतो का? नक्की त्याच्यावर काय ट्रीटमेंट सुरू आहे? नेत्रपटलावर एकदा जखम झाली, जसं आपल्याला माहिती आहे की कोणती पण गोष्ट जळाली तर ती आपण परत कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. तर नेत्रपटलाला जर भाजलेल्या जखमा झालेल्या असतील तर त्या काही प्रमाणापर्यंत रिकवर होतात आणि काही प्रमाणात त्या पूर्णपणे रिकवर होत नाहीत. तर पूर्णपणे विजन येईलच सगळ्या पेशंटमध्ये असं आपण सांगू नाही शकत, पण किती विजन येईल ते संपूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर तो पेशंट रिकवर कसा होतो, तो त्या लेझर बर्न्सला त्यांचा रेटिना कसा प्रतिसाद देतो ट्रीटमेंटला, या सगळ्या गोष्टींवर त्यांची नजर अवलंबून असणार आहे. नक्की आता आपण काय काळजी घेण्याचं आवाहन कराल या सर्व रुग्णांना वगैरे? या सगळ्या प्रकारांमधून आम्हाला एकच सांगणं आहे की फक्त मिरवणुकीतच असं झालं असं नाही. आपण DJमध्ये, डिस्कोमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमात किंवा बर्थडे पार्टीजमध्ये, लेझर शोमध्ये जात असू आणि त्या लेझरचा डायरेक्ट आपल्याशी डोळ्यांशी एक्सपोजर होत असेल किंवा संबंध येत असेल तर तो एक्सपोजर टाळला गेला पाहिजे. लहान मुलांना शक्यतो त्यापासून दूरच ठेवलं गेलं हवं. इवन आमच्याकडे जे लेझर पॉइंटर्स असतात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी वगैरे, त्या लेझरच्या पॉइंटरने देखील रेटिनाला इंजुरी झालेले रिपोर्ट्स आहेत. म्हणून या प्रकारच्या लेझरची जास्तीत जास्त
जास्तीत जास्त वेळ जर संपर्क आला तर ह्या सगळ्या इंजुरी होऊ शकतात. म्हणून या प्रकारच्या लेझरशी कॉन्टॅक्ट करणं टाळलं जावं आणि डायरेक्ट लेझर एक्सपोजर जिथे असेल तिथे जाणं शक्यतो टाळलं गेलं पाहिजे. आपण नाशिकमधील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांनी सांगितल्यानुसार नाशिकमध्ये 5 ते 6 रुग्ण जवळपास 25 ते 30 या वयोगटातील आहेत. त्यांनी गणेश उत्सवाच्या डीजेतली लाईट बघितल्यामुळे हा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे नक्कीच नागरिकांनी याबाबत काळजी घेऊन आपली काळजी घ्यावी. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी मी ऋतिक गणकवार, नाशिक.